करू का असं हानी ना एक एक रट्टी अय कुठं चाललाय थांब नाश्ता करून जा. नाही नको, येळ नाही माझ्याकडे. अरे नाश्ता करायला किती सही लागणार आहे बस. नाश्ता करायला जेवढा वेळ लागेल ना तेवढा बी नाही माझ्याकडे. गावात डेड बॉडी शोधायची. येतो. ऐक की अय सुद्या यांना आर्याताईंच्या बॉडीचा सुगावा लागलाय का काय? माधुरी परत माझ्या स्वप्नात का आली असेल? तिला काय म्हणायचं असेल? तिच्यावर नीट अंत्यसंस्कार नाही झालं त्यामुळे तिला मुक्ती मिळाली नसणार. नाहीतर असं उगाच तिचा सफर पडायचं नाही मला. हो हे घ्या दूध घ्या. अहो कुठं हरवलाय? लक्ष कुठं आहे तुमचं? अहो हाय का आता? अहो एवढं दचकायला काय झालं? कसं दूधच तर आणलं होतं ना. नाही काही चाललंय माझं. अहो, काय चाललंय काय तुमचं? काल रातच्याला बी असं दचकून माधुरीचं नाव घेतलं तुम्ही. आता बी हरवलायत कुठं? काय चाललंय तरी काय तुमच्या डोक्यात? काय नाही चालू माझं. तुला काय करायचं? आणि मी काय माधुरी नाव नाही घेतलं कसलं. तुझे कान भरलेत म्हणून तुला तसा आवाज येत असेल. आता या म्हाताऱ्याचं काय मध्येच याच्या डोक्यातून अजून तो माधुरीचा विषय निघत नाहीये. अशाने हे म्हातारं पचकायचं आणि माझं सगळं पितळ उघडं पडायचं. याला आवरावं लागेल. आप्पा जरा मागच्या बाजूला बोलायचंय. काय बोलायचं? या बोलायचं. या 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 बोल काय बोलायचं? या इकडे. अरे या 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 आप्पा, अहो तो माधुरीचा परत परत विषय काढायची काय गरज आहे का? संपलाय ना तो एकदाचा विषय. अरे पण ते माझ्या स्वप्नात आले त्याला काय करू मी? हे बघ एकदम तिचा भयानक चेहरा समोर आला आणि दचकून जागा झालो मी आणि असं दोनदा घडलं. अहो आप्पा ती स्वप्नातच आली, खरोखर थोडी तुमच्या समोर आली. मी काय म्हणतो, आपण ना बॉडी बाहेर काढूयात आणि त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करूयात. झालं. काय बोलताय आप्पा? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? अरे बाबा चांगलं कळतंय मला. हे बघ त्या माधुरीवर अंत्यसंस्कार झाले नाही ना म्हणून तिचा आत्मा बरकटलेला आहे. त्याच्यामुळे त्या आत्म्याला शांती नाही म्हणून ती माझ्यासारखी स्वप्नात येते. अरे बाबा हे असंच चालू राहिलं ना तर येड लागेल रे मला. मी काय म्हणतो अंत्यसंस्कार करूयात आपण. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं अंत्यसंस्कार करू. आपण काय करू, जिथं पुरलंय तिथनं परत बाहेर काढू. हा आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करू आणि परत पुरू. लोकांनी बघितलं आपण त्यांना काय सांगायचं, आम्ही काय नव्हतं केलं. आणि जामकरला काढल्यावर अहो नुसता संशय आलाय आप्पा त्याला, म्हणून बघा किती मारलंय मला. हे कळलं काय करेल, आपल्या दोघांना फासव लटकोलती हो. अरे पण अहो आप्पा ऐका माझं, मी काय ऐकणार नाही. तो अंत्यसंस्काराचा विषय सोडून द्या. मी तर म्हणतो माधुरीचाच विषय सोडून द्या. नको पण गोपाळ ऐक. नको ऐका. गोपाळ ऐक ना. ए गोपाळ आजी हा निघतो आम्ही आता. हा मी पण निघते. हा ते 10 रुपये दे ना. आई मला पण 10 रुपये 10 रट्टे दे निघा. ए चले बाबा चल असं. काय झालं लालीजी, असं वाट बघत का उभं राहिलंय? हो नाही ते तुम्ही मग अशी नाश्ता नीट नाही केलं ना म्हणून. चला नाश्ता करून घ्या. राहू द्या नाश्ता, आज बाहेर खाऊ. चला. हा चला चला बाहेर खाऊ. ते मला बोलतायत बाहेर कशाला? हो घरात बनवलंय की. अहो ना हे या घरात आपण रोजच बनवतो, पण घरात आपण शॉपिंग करतो का? म्हणजे आज बाहेर जाऊ, बाहेरच काहीतरी खाऊ पिऊ आणि शॉपिंग बी करू तुमच्या आवडीची. आज अचानक लईच लाडात आले ते. नक्की भानगड काय बघाय पाहिजे. असं मी मला बाजारात जायचं होतं, काही गोष्टी घ्यायच्या होत्या. बाई बाहेर शॉपिंग काय खाणं काय? बरं गोपाळ काय लाटरी बिटरी लागली का काय तुला? नाही अगं लॉटरी कशाला लागते? कोणाला तरी लुबाडला असेल त्याचा पैसा असतील. देवदर्शनाच्या नावाखाली देवळात जायचं
आणि चपले घेऊन पळून यायचं. अशी गत आहे त्या मुडद्याची. आत्या लागलं का तुमच्या पोटात दुखायला? माझ्या लेकाने काही करायचं म्हटलं ना की तुमचं पोटच उठलं म्हणून समजायचं. तर तुझा लोक लय साळसूद नाही का? आहे ते लोकच नाही म्हणा तुझा. कुठला कोण भामटा आहे कोणास ठाव. आत्या आत्या तुम्ही नका त्यांच्याकडे लक्ष देऊ. बडबड करतील आणि गप्प बसतील. ए बडबडायला मला काय पिसाळायला कुत्रं चावलं नाही. तुमचं आहे ना खून पडत्याला ना एक दिवस, तेव्हा कळेल तुम्हाला. हो तुम्ही असं मध्येच अचानक बाहेर फिरायला जायचं कसं काढलं? अहो लालीची लग्न झाल्यापासून कुठं बाहेर फिरायला गेलोच नाही. काहीच हाऊस मौज नाही केली. थोडीशी हाऊस मौज करावी. आज तुम्हाला तुमच्या आवडीची शॉपिंग करावी. चला. शॉपिंग? हो या सगळ्याची काय गरज आहे? आज माझा मूड चांगला आहे म्हणून. अहो चला. तुम्ही येताय का जाऊ मी दुसऱ्याला घेऊन? तर तुम्ही हिम्मत कराच की मग बघते तुमच्याकडं. हा जा जा. इथं कर्जाचा हप्ता द्यायला यांच्याकडे पैसे नाही, पण बाहेर खाऊ पिऊ करायला शॉपिंग करायला बरे पैसे. जा. आत्या माझ्या नवऱ्याने 1 हप्ता तरी दिलाय. तुमच्याच्यानं तेवढं पण नाही होत काय? ए लाले तोंड सांभाळून बोल बर का. चला थांबा फोन घेते. या गाडी काढतो. सांभाळून जा. रंजे काय ग, लग्नानंतर पहिल्यांदाच तो बायकोला घेऊन चाललाय ना फिरायला. आता त्यांचं वय हाऊसमौज करायचं. तुझ्या का पोटात दुखतंय का एवढं? हाय का फुलत आहे माय कशाला पोटात दुखतंय. बाई शॉपिंग करा, भटका भटकी करा, नाही तर खादाडी करा. मला काय करायचंय? हा नक्की आलाय ना कुठून तरी पैसे मिळाले असणार. त्याच्याशिवाय ह्यो असा खर्च नाही करणार त्यो. खरंच या साकेत सोबत आर्यातही गेले असतील का? श्यामल. सुधाकर, तू सांगितलेल्या सगळ्या जागा तपासल्या, पण कुठंच तो खड्डा जी डेड बॉडीसाठी खणलाय ती सापडली नाही. असं तर नाही ना उत्सवात जे मानकरी मारले गेले त्यांच्यासाठी खणला असेल तो खड्डा? नाही नाही, मंदिराजवळ मारून एवढ्या लांब खड्डा कोण खाणत? मला असं वाटतंय तो खड्डा दुसऱ्याच बॉडीसाठी खाणला गेला असेल. कोण करत असेल ही? कोणाची बॉडी असेल? गावातून कोण गायब आहे? जामकर साहेबांची बहीणच. ए आत्ता बोललायस, परत बोल नकोस, कळलं का? साहेबांना जर कळलं ना. नाही तसं काही झालं नसेल. अरे आताही सुखरूप असतील. तू एक काम कर, साताऱ्यापासून पुण्यापर्यंत जेवढे कुठले लॉज आहेत, हॉटेल्स आहेत, स्मशानभूमी आहेत, हॉस्पिटल आहेत, सगळ्या नीट चेक करा. कसून चौकशी करा. तिथे पोलीस स्टेशनची मदत घे. जाऊ एक काम मार्गी लाव.